आज देशात एक गंभीर प्रश्न उभा आहे। जो कोणी सत्ताधारी मोदी सरकारला, सत्ताधारी भाजप सरकारला प्रश्न विचारतो, जनतेसमोर सत्य मांडतो, तो मोदी सरकारच्या भाजप सरकारच्या निशाण्यावर येतो। कारण सत्ताधारी मोदी सरकारला, भाजप सरकारला प्रश्न विचारणे आवडत नाही। महागाई का वाढते, बेरोजगारी का वाढत आहे, गॅस सिलेंडरसाठी रांगा का लागत आहेत, इंधनाचे दर का वाढत आहेत, डॉलरच्या तुलनेत रुपया का सतत घसरतो, अमेरिकेच्या दबावाखाली देशाचे सर्व निर्णय का घेतले जात आहेत, उद्योगपतींचे कर्जे का माफ केले जात आहेत, PM केअर फंडाचा हिशोब का दिला जात नाही, हेअरस्टाईल प्रकरणी मोदी सरकार मौन का आहे, सर्व सरकारी कंपन्या अदानी अंबानीच्या घशात का घातल्या जात आहेत, विरोधकांचा जनतेचा आवाज का दाबला जातोय, असे प्रश्न विचारले की मोदी सरकार अस्वस्थ होते। देशात आज अशी परिस्थिती आहे की मोदी सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांचे, पत्रकारांचे यूट्यूब चॅनल असू द्या, फेसबुक अकाउंट असू द्या, इंस्टाग्राम अकाउंट असू द्या, यासारख्या सोशल मीडिया अकाउंट बंद केले जात आहेत। प्रश्न विचारणाऱ्यावर कोट्यावधीचे मानहानीचे दाखले दाखल केले जात आहेत। मोदीजी, ही लोकशाही आहे की हुकुमशाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदा म्हटले होते की चांगले सरकार चालवण्यासाठी चांगल्या टीकाकारांची गरज असते। मग आज टीका करणाऱ्यांनाच का गप्प बसवले जात आहे? ज्या सोशल मीडियाच्या आधारावर, सोशल मीडियाच्या जोरावर नरेंद्र मोदींनी सत्ता मिळवली होती, त्याच सोशल मीडियाला आज मोदी सरकार का घाबरत आहे? आज गोदी मीडियाच्या जमान्यात काही चॅनल्स दिवस रात्र मोदीनामा गात असतात, त्यांचीच बाजू मांडत असतात। मोदीजी आपल्या मन की बात सर्वांना ऐकवतात, पण जनतेची मन की बात ऐकायला मोदी सरकारमधील कोणीही तयार नाही। पण आता परिस्थिती बदलली आहे, जनता जागी झाली आहे, लोक प्रश्न विचारत आहेत। तुम्ही कितीही सोशल मीडिया अकाउंट बंद करा, कितीही गुन्हे दाखल करा, लोकांचा आवाज दाबता येणार नाही। इतिहास साक्षी आहे, ज्या ज्या सरकारने, ज्या ज्या राजकीय पक्षाने लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, त्यांचे पतन झाले आहे। त्यांना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले आहे। मोदी सरकार, ही तुमची हुकुमशाही प्रवृत्ती अशीच चालू राहिली तर पुढचा नंबर तुमचाच असेल। जय हिंद, जय भारत।